सकाळ सकाळ शुभ सकाळ. बघू शकता रात्री खूप असा पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे असं सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आज कोल्हापूरची नुकतीच चैत्र यात्रा झाली, त्याच्यामुळं आता आज देव बोलवायचे आहे. देव बोलवणे म्हणजे आता आमच्याकडे पुरणपोळी करतात, त्याचीच तयारी चालू. चला तर मग तुम्हाला दाखवते. इथं चालले आमटीची तयारी, त्याच्यासाठी चाललं असं खोबरं खिचायचं. अप्रू मॅडम आज आमटी बनवणार आहे, त्यासाठी त्याच सगळी तयारी करतात. आणि ही डाळ शिजवून तयार केलेली आहे. आता पोळ्या करण्यासाठी आपलं एनर्जी ड्रिंक म्हणजे कोरा चहा देखील इथं बनवून तयार आहे. खिसा खोबरं खिसा, बघू नका असं. आणि हिचा झालेला आहे आपला भात लावून. बनवायची आहे आता कटाची आमटी, त्याच्यासाठी खोबरं भाजून घेणार आहे आपण. सुरुवातीला जिरं थोडंसं भाजून घेऊया, 2-3 चमचे. कसली आमटी बनवणार आहे? कटाची आम्हाला माहित आहे कटाची. मग कसली? जिरं खोबरं लसूण एवढंच वाढणार आहे. हो, पौराणिक काळातली आमटी. गॅस कमी कर. भाजले जिरे कडवट होतात. जिरे हलके हलके भाजून घ्यायचे, जसे आपल्या आज्या करायच्या तशा. फक्त जिरं खोबरं आणि लसूण, कोथिंबीर नाही. कोथिंबीर वरनं चिरून टाकायची, त्यात मसाल्यात वाटली तरी चालेल. नो मिक्सर मसाला. आपली जिऱ्याची पावडर बनवून तयार झालेली आहे. इथं खोबरं घेतलंय आपण. ते खोबरं आता खलबत्ता बारीक असल्यामुळे आपण थोडं थोडं वाटतोय सगळं. आता आमटी बनवून झाली, आता आपण पुरण बनवूयात. इथं किसून गूळ घेतलाय, डाळ घेतली आणि ह्याच्यात कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. नावानं सांग भलं. आधी ही नैवेद्य दाखव आणि नारळ फोड आणि मग ते नैवेद्य दाखव. मम्मी सांग भलं, सांग भलं, सांग भलं, सांग भलं. पलीकडे सर नैवेद्य जरा आणू का हे फुलपात्र दे ग. ही पण नैवेद्य केलं पुढे पत्त्याचे. चांग बदल जरा खोबऱ्याचा तुकडा काढून टाकते. ओके ओके, सोली हात स्ट्रॉंग होणे काय. थांबा त्या करतोय आता. थांबा तर पोझिशन घेऊ द्या आधी. करा स्ट्रेट. फोल्डे कान फोल्डे. वाह बोल वाह. व्हेरी गुड.